Hello everybody, I am your friend Mr. Ishwar Yadav. Today's subject is a very sensitive subject for parents because we are going to discuss about our child progress in the classroom. But we can't speak a single sentence or word in English with teachers, and we are responsible for this. We take admission in English medium school or school, higher educational school, and that is why it is a very important. We have to discuss with teachers in English about our child's progress. Nowadays, parents think that we can easily talk with them in Marathi. We don't need to talk in English. But it is a not our thinking. We are making mistake. It is not our thinking. We are making mistake. In modern times, everyone needs to talk in English. Our child is not going to government school. He is learning in English medium school. Then how to talk with parents, parents and teachers in classroom. The first discuss about. तर बघा मित्रांनो, तर आज आपण ह्या विषयी चर्चा करणार आहोत की वर्गामध्ये क्लासरूम मध्ये पॅरेंट टीचर्स मीटिंग ज्या ठिकाणी भरवलेली असते, मग त्या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये संभाषण करणं, टीचरांबरोबर इंग्रजीमध्ये संभाषण करणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्ये शिकवत नाही. म्हणून आज मी तुम्हाला अगदी सोपी वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची ती शिकवणार आहे. तर चला आपण सराव करूया आणि तुम्ही पण सहजरित्या इंग्रजीमध्ये टीचरांबरोबर पॅरेंट टीचर्स मीटिंग मध्ये बोलू शकतात. तर आता आपण वर्गामध्ये चर्चा करणार आहोत की आपला जो पाल्य आहे तो कशा पद्धतीने अभ्यास करतो त्याविषयी. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल आणि बेल आयकॉन प्रेस जर केली नसेल तर ती करा. तर चला बघूया मित्रांनो. तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जातो त्यावेळेस वर्गामध्ये आपण प्रवेश करण्या अगोदर आपण म्हणू शकतो, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर. मी आत येऊ शकतो का? मे आय कम इन सर. पुढे हॅलो, गुड मॉर्निंग सर. वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण म्हणू शकतो, हॅलो, गुड मॉर्निंग सर. आय एम पॅरेंट्स ऑफ रोहित. रोहित कुलकर्णी. मी रोहित कुलकर्णीचा पालक आहे. आय एम पॅरेंट्स ऑफ रोहित कुलकर्णी. किंवा तुम्ही म्हणू शकता, आय एम पॅरेंट्स ऑफ ईश्वर यादव.
मी ईश्वर यादवचा पालक आहे. तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं नाव सांगू शकता. आय एम पॅरेंट्स ऑफ डॅश डॅश. मी टिंबटिंबचा पालक आहे. अँड आय वॉन्टेड टू डिस्कस अबाउट माय चाइल्ड प्रोग्रेस इन द क्लासरूम. आणि मला माझ्या पाल्याची वर्गामध्ये जी प्रगती आहे त्याविषयी चर्चा केली पाहिजे. आय वॉन्टेड टू डिस्कस अबाउट माय चाइल्ड प्रोग्रेस टू द क्लासरूम. Does he pay attention in the classroom? Does he pay attention in the classroom? तो वर्गामध्ये लक्ष देतो का? Does he pay attention in the classroom? तो वर्गामध्ये लक्ष देतो का? I noticed, but I noticed that he doesn't work properly, किंवा he doesn't pay attention properly. But I noticed that he doesn't pay attention, किंवा he doesn't pay properly. म्हणजे माझ्या लक्षात आलं, पण माझ्या लक्षात आलं, but I noticed that he doesn't pay attention properly. पण तो योग्यपणे लक्ष देत नाही. तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही. Nowadays he goes out of the class. Nowadays he goes out of the class for playing. अलीकडे तो वर्गाच्या बाहेर खेळायला जातो. अलीकडे तो वर्गाच्या बाहेर खेळायला जातो. What should we do? What should we do to improve in his handwriting? What should we do? What should we do to improve in his handwriting? त्याच्या हस्त अक्षरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? What should we do to improve in his handwriting? What exactly is assigned to him daily? What exactly is assigned to him daily? तुम्ही खरोखर त्याला दररोज कोणता अभ्यास देतात किंवा काय अभ्यास देतात? What exactly is assigned to him daily? How is my son's behavior in the classroom? How is my son's behavior in the classroom? माझ्या मुलाची वर्गामध्ये वागणूक कशी आहे? Can he take other activities? So can he participate in others activities in the classroom? वर्गामध्ये जे इतर ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्याच्यामध्ये तो सहभागी होऊ शकतो का? Can he participate other activities in the classroom? वर्गामध्ये ज्या इतर ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट होऊ शकतो का? Then you can ask,
Or another question, does he participate in the class discussion? Does he participate in the class discussion? तो वर्गामध्ये जे डिस्कशन चालतं, चर्चा चालते, त्याच्यामध्ये सहभाग घेतो का? Does he participate in the classroom discussion? Please sir, pay attention on him. As a parent, I became upset because of his progress. कृपया सर तुम्ही लक्ष द्या. एक पालक म्हणून मी निराश झालेला आहे त्याची प्रगती बघून. बिकॉज आय बिकेम अपसेट, कारण मी निराश झालो आहे. हाऊ कॅन यू हेल्प मी टू इम्प्रूव्ह इन हिज हँडरायटिंग? तुम्ही मला कशी मदत करू शकता त्याचं अक्षर दुरुस्त होण्यासाठी? तुम्ही मला कशी मदत करू शकता त्याचं हँडरायटिंग दुरुस्त करण्यासाठी? And then he is a very poor in study of English. आणि इंग्रजीच्या अभ्यासामध्ये सुद्धा तो फार कमकुवत आहे. Can you suggest me some ways to improve him? काही मार्ग तुम्ही मला सुचवू शकता का त्याला सुधारण्यासाठी? It is the most important for his future. We should do planning. We should do planning. आपल्याला नियोजन करायला पाहिजे. Thank you, sir.